लोकसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून शिंदे गटाकडून आमदार संजय शिरसाट यांना उमेदवारी द्यावी, तेच लोकसभेसाठी सक्षम उमेदवार ठरतील अशी मागणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांनी केली आहे। खरं तर आमची खूप प्रबळ इच्छा आहे। भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी 2.5 वर्षापासून जी मेहनत या छत्रपती संभाजीनगरच्या बूथ स्तरावरची घेतली, त्या कार्यकर्त्यांची आणि जनतेची सुद्धा इथं कमळ फुलवण्याची इच्छा आहे। परंतु उमेदवार हा सक्षम असला पाहिजे। आमची महायुती आहे आणि त्यामुळे बाणाचाही उमेदवार आला तरी तो 100% आम्ही महायुतीत तो निवडून आणू, याची शाश्वती आम्हाला आहे। कोण असेल शिवसेनेकडनं कोण उमेदवार असू शकतो? खरं तर शिवसेनेचा अधिकार आहे तो, त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही। परंतु त्यांच्याकडे 101 उमेदवार आहे असं बरेच जण म्हणतात उमेदवार आहे। पण सध्या संदीपान भुमरे, विनोद पाटील, राजेंद्र जंजाळ यांच्या नावाची चर्चा आहे, पण कुठेतरी चाचपणी सुरू आहे। तर संभाजीनगरामध्ये शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट आहेत, ते सुद्धा एक चांगले उमेदवार होऊ शकत नाही का नाही? 101 पटीने चांगले उमेदवार, ते आर्थिक सक्षम आहे, चांगला प्रवक्ता आहे आणि आज खरं तर दलित समाजामधला एक उभरता चेहरा आहे नेतृत्वाचा। आणि त्यामुळं शिंदे सेनेकडनं जर शिवसेनेकडनं तो उमेदवार झाला तर महाराष्ट्राला एक छत्रपती संभाजीनगरचा दलित समाजातील एक नेता म्हणून खासदार दिला गेला, याचा एक वेगळा महाराष्ट्राला मेसेज जाऊ शकतो। आणि त्यामुळे निश्चितपणे त्यांचाही विचार मोठ्या प्रमाणावर प्रथमतेनं झाला पाहिजे असं मला वाटतं वैयक्तिक। भाजपचा किती पाठिंबा असेल संजय शिरसाट यांच्या उमेदवारीला? संजय शिरसाट यांच्या उमेदवारीला आणि अन्य कोणी जरी दिलं तरी भारतीय जनता पार्टी महायुती आहे, त्यामुळे पूर्णपणे पाठिंबा आणि 100% निवडून आणण्याची शाश्वती भारतीय जनता पार्टी।